लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। वाशिम जिल्ह्यात पारा 38°C वर वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांना फटका। शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी। मीराबाईंदरच्या उत्तम परिसरातील समुद्रात जेलीफिश। मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ। नाशिकच्या पंचवटी परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली। अज्ञातांनी मारहाण करत हत्या केल्याची माहिती। अहमदनगर नामांतराच्या प्रस्तावाबाबत ठराव महानगरपालिकेत मंजूर। नागरिकांनी मानले सरकारचे आभार। मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा। धनगर समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात एकमताने ठराव पास। अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावचे सुपुत्र डॉक्टर नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड। गावकऱ्यांकडून भव्य नागरी सत्कार। विखे पाटलांची सत्कार सोहळ्याला उपस्थिती। गारपिटीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान। अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्यानं केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत। बीडच्या आष्टी तालुक्यातील सुरुडीत यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल। विजयी मल्लांना ग्रामस्थांकडून 3 किलोची चांदीची गदा। औसा टी पॉइंटवर उड्डाणपूल तयार करण्याची नागरिकांची मागणी। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक आक्रमक। अमरावती पुणे रेल्वे गाडी सुरू। नवनीत राणा आणि अनिल बोंडेंच्या प्रयत्नांना अखेर यश। खामगावात परिवर्तन रथयात्रा दाखल। नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न। पुण्यातील हडपसरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड। 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। चांडोळ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी। शिरूरमध्ये रामलिंग महाराजांचा यात्रोत्सव। बैलगाडा शर्यतीचं आयोजन। महामार्गावर ट्रेलरला टेम्पोची जोरदार धडक। टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू। गॅस लिकेज झाल्यानं घरात भीषण आग। कुटुंबातील 5 जण होरपळले। ससून रुग्णालयात उपचार सुरू। येवल्यातील सावरगावात झोपड्यांना आग। आगीत झोपड्या जळून खाक। आगीमुळे 2 कुटुंबीय रस्त्यावर।